नमस्कार मंडळी. आज मी खूप जास्त खुश आणि एक्सायटेड आहे. कारण आजपासून फायनली माझ्या 3 दिवसाच्या साडी ड्रेपिंग मास्टर क्लासला सुरुवात होतीये. सकाळी लवकरच उठून आवरलं आणि आम्ही दोघांनीही लवकरच घर सोडलं. कारण सकाळी 7:30 ची ट्रेन पकडून आम्हाला ठाण्याला पोहोचायचं होतं. कारण माझ्याकडे खूप जास्त बॅग्स होत्या. त्यामुळे प्रतीक मला क्लासपर्यंत आज सोडायला येणार होता. पहिले तर उतरल्या-उतरल्या आम्ही गजाननचा वडापाव खाल्ला आणि मग त्यानंतर 5 मिनिटावरच असलेल्या क्लासच्या इथे प्रतीकने मला सोडलं आणि तो तिथून ऑफिसला गेला. हळू-हळू स्टुडंट्स यायला सुरुवात झाली होती आणि मग थोड्याच वेळात सरांची एंट्री झाली. आम्ही सगळ्यांनी सरांचं खूप छान वेलकम केलं आणि या आहेत रुपाली मॅम. त्यांनीच हा क्लास ऑर्गनाइज केला होता. आणि मग फायनली आमच्या क्लासला सुरुवात झाली. सरांनी आम्हाला बेसिकपासून सगळं नॉलेज द्यायला सुरुवात केली. म्हणजे फॅब्रिक कसं असतं, फॅब्रिकचे किती प्रकार असतात, हे सगळं डिटेलमध्ये सांगितलं. कोणत्या फॅब्रिकवर किती टेम्परेचरवर आपण आयर्न केली पाहिजे, म्हणजेच इस्त्री केली पाहिजे, हे सगळं व्यवस्थित शिकवलं आणि आम्ही ते सगळ्यांनी नोट डाउन करून घेतलं. कारण जेव्हा गरजेचं असतं ना, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी अजिबात आठवत नाहीत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ते नोट डाउन करून घेतलं. आणि मग सध्या आता ट्रेंडिंगमध्ये असलेलं प्री प्लेटिंग आणि बॉक्स फोल्डिंग साडी कशी करायची याला सुरुवात झाली. पहिले तर सरांनी बॉडीवर कसं मेजरमेंट घ्यायचं हे शिकवलं आणि मग त्यानंतर तेच मेजरमेंट आपण साडीवर कसं घ्यायचं हे सरांनी अगदी सोप्या पद्धतीनं शिकवलं आणि आता फायनली प्री प्लेटिंगला सुरुवात झाली. पहिले तर इस्त्री फिरवताना मला भीतीच वाटली की कपडा जळतोय की काय, पण नाही, सरांनी आम्हाला व्यवस्थित सगळं डिटेलमध्ये सांगितलं होतं. आणि मग इथे तुम्ही बघू शकताय की सरांची प्री प्लेटिंग डन झालेली आहे आणि मग त्यानंतर सुरुवात झाली बॉक्स फोल्डिंग साडी कशी करायची ते. व्यवस्थित मेजरमेंट घेऊन त्याच मेजरमेंटमध्ये आपण बॉक्स फोल्डिंग करून कसं समोरच्या क्लायंटला देऊ शकतो हे सरांनी आम्हाला शिकवलं. आणि मग त्यानंतर आमचा ब्रेक झाला दुपारी. आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि मग आमची प्रॅक्टिस सुरू झाली. आणि खरं सांगू का, सरांनी प्रत्येक स्टुडंटकडे पर्सनली जाऊन लक्ष दिलं आणि असं सगळा हसी मजाक करत आमचा पहिला दिवस खूप छान गेला. आता इथून आहे ना, इथे पकडा, टर्न करा, टर्न करत जोक झाला. ओ माय गॉड. त्यांना म्हणलो. फर्स्ट टाइममध्ये खूप छान केली आहे. ह्या ज्या प्लेटिंग्स आहेत ना, हे अजून छान झाले. फक्त ट्राय करा की अजून जरासं म्हणजे अजून फिनिशिंग